नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत। व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे। कांदा रोप बनवत असताना होणाऱ्या पावसात पिळे पडतंय, रोप बसतंय। त्याचप्रमाणे पुनर्लागवडी झालेल्या कांद्यामध्ये देखील हाच प्रॉब्लेम येतोय। मग व्हिडिओचा विषय काय आहे नीट लक्षात घ्या की सातत्याने होणाऱ्या पावसामध्ये कांद्याचं रोप असेल, पुनर्लागवडीच्या नंतर जे कांदे त्या ठिकाणी बसताय, सडवा येतोय किंवा रोप पूर्णपणे बसून जात आहे। मग अशा वेळेस आपण त्या रोपाची निगा कशी राखली पाहिजे जेणेकरून दर्जेदार रोप आपल्या हातात मध्ये कसं मिळेल आणि पुढच्या 25-30 दिवसात हे रोप लागवडीला येणार आहे, त्यासाठी आपण काय कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। माझ्यासोबत शेतकरी आहेत ज्यांच्या कांद्याच्या रोपामध्ये आपण उभे आहोत। सातत्याने 4-5 दिवस सलग पाऊस होता आणि आपण जर बघितलं सीताफळाची लागवड केली आहे आणि आंतरपीक म्हणून इथं आपण कांद्याचं रोप या ठिकाणी तयार केलंय। मी प्रथमतः शेतकऱ्याचं नाव जाणून घेतो। दादा, आपलं पूर्ण नाव सांगा। शिवाजी मुरलीधर सोनवणे, मुक्काम पोस्ट मनेगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। आपल्याला एकंदरीत डॉक्टर किसानची माहिती कुठून मिळाली, कशी मिळाली? आमच्या गावातली काही लोक आहे, एक अरुण सोनवणे म्हणून, अच्छा, त्यांच्या मुलांनी मला माहिती दिली। शरद सोनवणे। शरद सोनवणे यांनी माहिती दिली, त्यानुसार फोनवर मी तुमच्याशी संपर्क साधला। त्यांनी दिलेल्या फोनवर, ते स्वतः सोबत होते। बरोबर। मग त्यानंतर पाहणी केली तुम्ही रोपाची, शेतीची, आणि माहिती दिली। तर त्यानंतर तुमची काय असेल ती फी मी भरून नंतर कांद्याची आणि सीताफळ लागवडीच्या बद्दल तुमच्याकडून मदत घेण्याचं ठरवलं। कांद्याचं रोप हे अत्यंत पावसामुळे भरपूर खराब झालेलं होतं, परंतु त्या दिवशी तुम्ही मला एक फवारणी दिली, 2 औषधं दिली। ती भरपूर महागाची होती, परंतु त्याच्यामुळे मला रोपाला बराचसा फायदा वाटतो। ज्या दिवशी मी औषध फवारलं त्यावेळेस मी असं ठरवलं होतं की रोप हे जवळजवळ 90% संपलेलं आहे, परंतु त्या औषधानंतर 4-5व्या दिवशी मला रिझल्ट बऱ्यापैकी 70% मला रोप बऱ्या वाटायला लागलं। आणि तरी पण माझं समाधान झालं नाही, म्हणून मी आज तुम्हाला फोन करून विनंती करून तुम्हाला परत पाहण्यासाठी, प्रत्यक्ष पाहण्यासाठी बोलवलं होतं। त्यानुसार आपण आले, त्याबद्दल आपला आभारी आहे। नक्की शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी विषय काय आहे, जिथं 100% नुकसान होणार आहे तिथं आपण 70-80% आपलं कांद्याचं रोप असेल, इतर भाजीपाला पीक असेल, ते वाचू शकतो का? कारण सातत्याने होणारा अवकाळी पाऊस आणि या पावसामध्ये म्हणजे त्यांनी मला फोनवर 2-3 वेळा विचारलं। त्यांना मी सांगितलं की ऑनलाईन मध्ये आपलं शेड्यूल येतं, मी व्हिजिट जनरली करत नाही, परंतु मोठं क्षेत्र आहे, कांद्याचं रोप खूप जास्त टाकलेलं आहे आणि ते जात असेल तर नवीन मला रोपाची तयारी करायला त्यांना मी सांगितलं होतं की 20-25% नुकसान होईल, तुम्ही एवढी फवारणी करा। जी महागडी फवारणी आहे 200 लिटर पाण्याला, कांदा रोपासाठी असेल किंवा पुनर्लागवडीनंतर 200 लिटर पाण्यामधून मेरिऑन 80 मिली, टच ऑफ 500 ग्रॅम, ती फवारणी केल्यानंतर त्यांना 25-30-40% अशा पद्धतीत हे रोप दिसायला लागले। जसं बसतंय म्हणजे पूर्ण बसून गेला असतं, राहिलं असतं काय? तुम्हाला काय? नाही, काही राहिलंच नसतं। ते त्या फवारणीमुळे बराचसा फायदा झाला असं वाटतं। अजून आता पुढे आपण 2-3 फवारण्या एक साध्या जर घेतल्या तर ठीक आहे, 100% जे आपल्याला पाहिजे होतं 95% रोप चांगलं, 25% नुकसान होईल, परंतु रोप काढून टाकायची गरज नाही। पुढच्या 25 दिवसात, 30 दिवसामध्ये हे रोप पुनर्लागवडीस येईल आणि अगदी दर्जेदार रोप ठेवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, जिथं जिथं रोप बसतायत, पाथी आडव्या पडतायत, अशा पद्धतीने आपण जर बघितलं, हे खाली पिवळा पडतायत, इथं खाली बुरशी तयार होते। हे बघा, इथं आपल्याला ही मुळी ऍक्टिव्ह करण्यासाठी पहिली फवारणी मेरिऑन 80 मिली, टच ऑफ 500 ग्रॅम, अगदी गच्च फवारणी घ्या। रोप आपले 3-4 गुंठ्यामध्ये असतात, 15 लिटरच्या पंपासाठी 8 मिली मेरिऑन घ्या। त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय साधारणतः एक 50 ते 60 ग्रॅम टच ऑफ, त्याच्यामध्ये एखादं चांगलं बुरशी स्प्रेडर आपण वापरू शकतो, ज्याला आपण गावठी भाषेत साबण म्हणतो, किंवा सिलिकॉन युक्त स्प्रेडर। त्यानंतर 2 ते 3 दिवस जाऊ द्या, 2-3 दिवसानंतर प्लॅटिनम 500 मिली, कराटे 200 मिली, 22 200 ग्रॅम, हे 200 लिटरच्या प्रमाणे आपण त्या ठिकाणी, जसंही तुम्हाला फवारणी करायची, रोप तुमचं 2 गुंठ्यात आहे, 4 गुंठ्यामध्ये, 5 गुंठ्यामध्ये, त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित पंपाचं प्रमाण प्रति लिटर तुम्ही इंटू करून घ्या। त्यानंतर परत 4 दिवस जाऊ द्या, 4 दिवसानंतर बुरशीनाशकची फवारणी करताना साप 500 ग्रॅम, ज्याच्यामध्ये कार्बेंडिझम आहे, M45 आहे,
हे साप हे बुरशीनाशक तुम्ही त्या ठिकाणी घ्या. त्याच्यासोबत एखादं तुम्ही त्या ठिकाणी चांगलं बायोस्टिम्युलंट त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. परत एकदा प्लॅटिनम. आता ही फवारणी झाली, 3 फवारण्या झाल्या. पुढच्या 2 फवारण्या करून रोप अगदी दर्जेदार लागवडीस आणण्यासाठी 2 फवारण्या कोणत्या? त्याच्यामध्ये पुढची फवारणी तुम्हाला घ्यायची ज्या वेळेस असं रोप तुम्हाला दिसायला सुरुवात होईल, अशा पद्धतीत रोप दिसायला सुरुवात होईल, मुळी चांगली ऍक्टिव्ह होईल, त्यावेळेस तुम्हाला फवारणी घ्यायची झायराम कुमानेल 500 मिली 05234 500 ग्रॅम आणि 5G 250 मिली. हा स्प्रे झाला 5 ते 6 दिवस जाऊ द्या. 5-6 दिवसानंतर अगदी साधी फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी करायची, अगदी साधी. पुनर्लागवडीच्या 8-10 दिवस अगोदर साधी फवारणी कोणती करायची नीट लक्षात घ्या. तिथं तुम्हाला घ्यायचं 13-40-13-500 ग्रॅम, 13-40-13-500 ग्रॅम, प्लॅटिनम 500 मिली, प्रोपेक्स सुपर 100 मिली आणि M45 400 ग्रॅम. ही फवारणी घेतल्यानंतर कांडी अगदी चांगली होईल, रोप दर्जेदार होईल. मुळांच्या कक्षेमध्ये हवा खेळती राहून रोप उपटल्यानंतर पुनर्लागवड केल्यावर आपल्याला पहिले 8-10 दिवस कुठलीही फवारणी करायची गरज राहणार नाही. त्यासाठी मित्रांनो, उन्हाळ गावठी कांदा असेल, रांगडा कांदा असेल, आता आपण ज्याला म्हणतो पोळ कांदा लागवड संपली, रांगडा कांदा असेल, उन्हाळ गावठी कांदा असेल, हे रोप बऱ्याचशा शेतकऱ्यांनी टाकले आहेत. काही शेतकरी पावसानंतर टाकणार आहेत. तरी आपल्याला पूर्वनियोजन करताना, रोपाची काळजी घेताना अशा पद्धतीने काम करणं गरजेचं आहे. महत्वाची गोष्ट एकच आहे की शेतकरी मित्रांनो, या वर्षी दव असेल, बारड असेल, अवकाळी पावसाचं स्वरूप पुढच्या अजूनही 1-1.5 महिन्यापर्यंत राहणार आहे. मग त्यावेळेस आपली शेती करत असताना कांदा असेल, इतरही भाजीपाला पिकं असतील, त्या ठिकाणी आपल्याला योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन, योग्य बुरशीनाशकांचा वापर हा योग्य वेळी योग्य पद्धतीत करता आला पाहिजे. तरच आपण आपल्या शेतीमध्ये तग धरू शकतो. एवढंच आजच्या व्हिडिओमधून सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला, चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.